शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरती जे आहे ते राजू शेट्टी यांनी एक अधिवेशन शेतकऱ्यांचं घेतलेलं आहे. आपल्या राजू शेट्टी आहेत. राज्य शासनाने काही बदल जरी केला असला तरी राजू शेट्टी हे जे आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. मला सांगा शेट्टी साहेब, आज तुम्ही अधिवेशन घेतलंय, काय नेमके ठराव पारित केले तर काय भूमिका असणार आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात? एकूणच या शक्तीपीठ महामार्ग किंवा राज्यामध्ये जे अन्य रस्ते झालेले आहेत त्या रस्त्याच्या संदर्भातली एक श्वेतपत्रिका काढावी, त्याची सखोल चौकशी करावी. खरोखरच एवढा खर्च अपेक्षित आहे का याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला मिळाली पाहिजे. कारण हे सगळे रस्ते हे खाजगीकरणातून झालेले आहेत, होणार आहेत आणि तो सारा पैसा महाराष्ट्रातली जनता टोलच्या माध्यमातून परत देणार आहे. आमदारांना टोल नाही, खासदारांना टोल नाही, मंत्र्याला टोल नाही, सरकारी अधिकाऱ्यांना टोल नाही, न्यायाधीशाला टोल नाही, पण सामान्य माणसाला मात्र टोल भरावा लागतो. म्हणजेच महाराष्ट्राची सामान्य जनता टोलच्या माध्यमातून हा सारा खर्च करणार आहे. मग त्यांना खरोखरच हा खर्च वाजवी आहे का अवाजवी आहे समजून घेण्याचा अधिकार आहेच आणि त्यांनी त्याची श्वेतपत्रिका काढावी. समृद्धी महामार्ग होऊन 5 वर्ष झाले, त्याचा लेखाजोखा समोर आला पाहिजे. किती उत्पन्न येतं, किती खर्च झाला आणि तेवढा आवश्यक होता का, त्याचं कॉस्ट ऑडिट झालं पाहिजे. आणि मग एकदा जे तयार झालेले जे रस्ते आहेत मग ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेले असोत किंवा राज्य मार्ग मंडळानं केले, MSRDCने केलेले असोत, त्यांनी केलेले रस्ते खरोखरच त्याच्यावरचा खर्च वाजवी होता का अवाजवी होता याचं कॉस्ट ऑडिट IIT पवई किंवा रुडकी सारख्या तज्ज्ञ संस्थांच्याकडून झालं पाहिजे. कारण शेवटी हा सारा खर्च महाराष्ट्रातली जनता करणार आहे टोलच्या माध्यमातून, त्यामुळं त्याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच आम्हाला अधिकार आहे. तुम्ही एक मगाशी भाषणात मुद्दा काढला की भारतीय जनता पार्टी जी आहे ती रस्त्याचं कामं करूनच मोठी झालेली आहे. काय नेमका आरोप आहे, कशा पद्धतीने त्यांनी भ्रष्टाचार केला रस्ते? 100%. कारण या सगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांना असे मोठे मोठे ठेके दिले, त्यांना त्या बदल्यामध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड त्यांनी जे काय दिले त्यातूनच आज 13,000 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या तिजोरीमध्ये अधिकृतरित्या पैसा जमा झालेला आहे. त्याच ह्याची संसदेमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर काळा पैसा किती गेलाय याला काही गणतीच नाही आहे. आणि यातूनच आज नुकत्याच नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, मताला 8-8, 10-10 हजार रुपये दर निघाला. हा कुठला लाव पैसा? नोटबंदी केली होती तुम्ही काळ्या पैशाला नियंत्रण करण्यासाठी. आज सामान्य माणसानं बँकेतनं 50,000 पेक्षा जास्त एका दिवसात पैसे काढता येत नाहीत. मग हे निवडणुकीमध्ये उमेदवाराला एका मताला 8-8, 10-10 हजार रुपये द्यायला एवढे पैसे रोखीचे आले कुठनं? काळ्या पैशावर काय तुम्ही नियंत्रणलं? आणि मग अशा पद्धतीनं भ्रष्ट मार्गाने काळ्या पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था तयार केली, ज्याच्यामध्ये गुन्हेगारी वाढायला लागली. अर्ज मागे घेण्यासाठी 1-2 कोटी रुपये आम्हीच दाखवले गेले आणि मग निवडणुका बिनविरोध वाढायला तमाशा चाललाय सगळ्या लोकशाहीचा. रस्त्याच्या माध्यमातून उभा केला जातो. निश्चितच हे जे मोठमोठे प्रकल्प उभा करतायत त्या प्रकल्पाच्या मागे काळी बाजू हीच आहे की यातून प्रचंड असा काळा पैसा तयार करायचा आणि तो निवडणुकीमध्ये वापरायचा. हे फंडे आता चालू आहेत आणि म्हणून हे सगळं सत्य आम्ही जनतेसमोर सांगणार आहोत. भाषणातला एक मुद्दा तुमच्या असं आहे की तुम्हाला ही मॅनेज करण्याचा काही प्रयत्न त्या कालावधीत झाला शक्तीपीठ महामार्गाला धरून? सातत्यानं माझ्याकडे भावनिक दृष्ट्या मी शेतकऱ्यांचा प्रश्न म्हटल्यानंतर लगेच मागे येतो. शेतकरी पुढे आला की मग मी थोडीशी सबुरीची भूमिका घेतो हे त्यांना माहिती आहे. म्हणून माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांना पाठवून, बोगस शेतकऱ्यांना पाठवून, आमिषे घेऊन नाही, माझं मन वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आमिषे मला दाखवणार अजून जन्माला यायचा आहे, परंतु मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्या शेतकऱ्यांना सांगितलं, बाबा रे तुम्ही शेतकरी आहात ठीक आहे, पण तुमच्या जमिनीतनं रस्ता जातो का नाही हे समजण्यासाठी तुमचा 7-12 घेऊन या. मला माहित आहे कुठल्या भागातून जाणार असता, मी तपासून घेतो. शेवटचा प्रश्न आहे, काय शेवटची भूमिका नेमकी काय असणार आहे? शक्तीपीठ महामार्ग सरकार पुढे आलंय, मागं आलंय एक पाऊल, आपण मागे जाण्यास तयार आहे. शक्तीपीठ रद्दच झाला पाहिजे, त्याला पर्याय नाही. तुम्हाला रस्ताच करायचा असेल तर नागपूर रत्नागिरी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो रुंदीकरण करा, आमची त्याला काय हरकत नाही. विकासाला आमचा विरोध नाहीच. राज्य सरकार जरी एक पाऊल मागे आलं असलं तरी शक्तीपीठ हा रद्दच झाला पाहिजे अशी भूमिका राजू शेट्टीने घेतली आहे. बालाजी निर्फ, न्यूज लोकमत, धाराशिव.